आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आज मोर्शी शहर बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे हे सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे आहेत। सर, काय सांगणार आज या मोर्चामध्ये सहभागी झालेत? बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ आणि बांगलादेशामधल्या हिंदूंच्या समर्थनार्थ आज मोर्शी शहरातील संपूर्ण कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि सर्वजण त्या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे की आता हिंदू जागा झालेला आहे। कोणत्याही हिंदूवर अत्याचार सहन केला जाणार नाही। भारताच्या प्रधानमंत्र्यांची भूमिका, त्याचं समर्थन सर्व हिंदू समाज करतोय। मोदीजींनी जे युनूस यांना पत्र लिहिलं की हिंदूंवर झालेले अत्याचार सहन केले जाणार नाही, त्यांचं संरक्षण करा, त्या गोष्टीच्या समर्थनार्थ सर्व हिंदू समाज एकत्र झाला। मोर्शीमध्ये तीच आज भावना होती आणि मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सर्वजण सहभागी झाले। आपल्या या मोर्चामध्ये अनेक नागरिक सहभागी झालेले आहेत। कुठून आलेत दादा? मी लिहिदा। कशासाठी या मोर्चामध्ये सहभागी झाले? मोर्चासाठी बांगलादेशमध्ये जो अत्याचार झाला हिंदूवर त्याच्यासाठी। आपल्यासोबत आणखी काही मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। आज मोर्शी शहर बंद ठेवण्याचं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलाय। कुठून आले? मोर्शीतलाच आहे। कशासाठी या मोर्चामध्ये सहभागी झाले? सांगा ना दिले, सांगा ना। बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ हा जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत आणि झोपलेला हिंदू जागे करण्यात मधील जो झोपलेला हिंदू आहे त्यांना आम्ही जागे करण्यासाठी ह्या जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। बरं, वारंवार असं मोर्चा काढण्यात आलं, हिंदू समाजातर्फे आवाहन करण्यात आलं, तर असंच रस्त्यावर हिंदू समाजासाठी उतरणार आहे का भविष्यात? बिलकुल 100%। जय श्रीराम। आता 500 जुळले, नंतर 5000 जुळवणार आम्ही। आपण बघू शकतो हे होते मोर्शी शहरातील सकल हिंदू समाजातील मोर्चामधील नागरिक। आपण बघू शकतो आज मोर्शी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मोर्शी शहर बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि आज मोर्शी शहर जे आहे हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा देखील सहभाग या मोर्चामध्ये आहे। शहरातील मुख्य चौकामध्ये एक सभा घेण्यात आली, त्या ठिकाणी हिंदू बांधवांना मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे। आणखी या मोर्चांमध्ये अनेक जे विशिष्ट नागरिक आहे, हिंदू समाजातील नागरिक आहे, अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते देखील सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। पाहत राहा। या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्यासोबत अमित भाऊ कुबडे आहेत। कशासाठी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते? बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आज हा हिंदू सकल समाजाकडून मोर्शी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। त्याकरता आम्ही सगळे येथे एकत्रित झालो आणि या सभेला मोर्चाला मार्गदर्शन करण्याकरता नागपूर येथून अमोलजी ठाकरे, माननीय आपले राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या सभेतून या सगळ्या मोर्चाला संबोधित करण्यात आलं आणि भारताची सुरक्षा म्हणजे आपल्या सगळ्याची सुरक्षा हे समजून सगळ्यांनी आज या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्या मोर्शीकरांनी या मोर्चाला उत्तम असा प्रतिसाद दिला। त्याकरता मी माझे सगळे कार्यकर्ते घेऊन या मोर्चाकरता येथे हजर झालो आणि मी सगळे येथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, मोर्शीवासियांचं अभिनंदन करतो की त्यांनी भरघोस प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद दिला व असंच पुढेही चालू द्यावं आणि हिंदुत्व जागृत ठेवावं अशी मी आशा बाळगतो। सर, काय सांगणार? या संबंध जगामध्ये जगाच्या पाठीवर रोमन संस्कृतीनंतर जर संस्कृती असेल तर ती हिंदू संस्कृती आणि या हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माला पुरातन प्राचीन इतिहास आहे। बाकी जगातल्या कोणत्याही धर्माला इतना पुरातन आणि प्राचीन इतिहास नाही आणि आमची भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती
इतकी प्रगल्भ आहे की आम्ही या 10,000 वर्षामध्ये कुणावरही युद्ध केलेलं नाही, आम्ही कुणावरही आक्रमण केलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशामध्ये जे हिंदू आहेत, आमचे हिंदू बांधव आहेत, त्या हिंदू बांधवांवर अक्षरशः अत्याचार होत आहेत. आमच्या माय बहिणींवर बलात्कार होत आहे, अत्याचार होत आहे. त्यांना तिथून सर्व काही सर्वस्व सोडून यावं लागत आहे, जावं लागत आहे. पूर्ण घरदारं लुटल्या जात आहेत, आमच्या बहिणींची अब्रू लुटल्या जात आहेत. हा या देशाच्याच नव्हे तर जगाच्या जगातील अत्यंत म्हणजे निंदनीय गोष्ट आहे की माणूस माणसाच्याच जीवावर उठला आहे. आणि विशेष करून धर्माच्या नावाखाली आपल्या हिंदूंची कत्तल होते आहे, हे आपण पाहू शकत नाही. म्हणून आपण सर्व हिंदू समाजाने जागं व्हावं. आणि अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ, की या देशाचे सजग पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो CAA सिव्हिलायझेशन अमेंडमेंट ॲक्ट हा आहे की या ॲक्ट अंतर्गत भारत आणि भारत देशाच्या बाहेर जिथे जिथे हिंदू असतील किंवा मायनॉरिटी असतील त्या सर्वांना भारत देशामध्ये सामावून घेण्याची, पण ज्या मायनॉरिटीज पाहिजे. जर समजा अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जर बहुसंख्य प्रमाणात मुसलमान असतील, त्यांना भारतामध्ये येण्याची मुभा नाही. बांगलादेशातील मुसलमानांना भारतामध्ये येण्याची मुभा नाही. पण या देशातील हिंदू बांधवांना आमच्या पंतप्रधानांनी CAA कायद्या अंतर्गत या देशामध्ये स्थलांतरण करण्याची परवानगी आणि तो CAA ॲक्ट हा लागू केलेला आहे. हे इथं मी अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो. म्हणून माननीय पंतप्रधानजी मोदी आणि आम्हा भारतीय हिंदू लोकांचं इतकं मोठं हृदय आहे की आम्ही सर्वांना सामावून घेतो. पण आमच्यावर जर अत्याचार होत असेल तर आम्ही ते कदापिही सहन करणार नाही. आणि म्हणून आपण सर्व हिंदू बांधवांनी, सकल हिंदू बांधवांनी या देशातील नव्हे तर या जगातील सकल हिंदू बांधवांनी सोबत यावं. ते कोणत्याही जात, धर्म, पंथ, पक्ष, फक्त तो हिंदू असला पाहिजे आणि हिंदू तत्व असणारा पाहिजे. आणि त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असंही मी तर कडकडीनं सांगतो. आमचे सर्व नेते, विशेष करून माननीय अनिलजी बोंडे साहेब, राज्यसभा खासदार, यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन पूर्ण संबंध जनतेला दिलं. आणि हाच हिंदुत्ववाद आम्हीही समोर नेऊया अशी तुम्हाला आम्ही आश्वासन देतो, ग्वाही देतो. अत्यंत अभ्यासपूर्व माहिती डॉक्टर मनोहरजी आंडे सरांनी आपल्याला दिली आहे.